मित्रांनो, ही गोष्ट एका छोट्या गावाची आहे. त्या गावात एक लहानसं कुटुंब राहत असायचं. कुटुंबामध्ये 2 आई-वडील आणि त्यांच्या 2 मुली होत्या. त्यांना मुलगा नव्हता. मोठ्या मुलीचं नाव हे सावित्री होतं. सावित्री जी 18 वर्षाची झाली होती. तिचे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेते आणि तिची धाकटी बहीण तिच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. त्यांचे वडील गावात त्यांच्या काही पिढीजात जमिनीवर शेती करायचे आणि त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. तर मित्रांनो, कुटुंब खूप आनंदी होतं. हळूहळू वेळ जात होता आणि त्याच दरम्यान एके दिवशी दुपारच्या वेळेस सावित्रीच्या वडिलांकडे गावातील काही दबंग लोक येतात आणि ते त्यांच्याकडे येऊन म्हणतात, ज्या जमिनीवर तुम्ही शेती करता, उद्यापासून तुम्ही त्या जमिनीवर शेती करण्यासाठी जाऊ शकत नाही. हे ऐकल्यानंतर सावित्रीचे वडील त्यांना विचारतात, का भाऊ? ती जमीन तर माझी पिढीजात आहे आणि मी त्या जमिनीवर शेती करण्यासाठी का नाही जायचं? त्यावर ते लोक म्हणतात, आता त्या जमिनीवर आम्ही शेती करू आणि जर तू त्या जमिनीवर गेला तर तुझ्या कुटुंबाला रातोरात गायब करून टाकू आणि जर तू याची तक्रार कुठे करण्याचा प्रयत्न केलास तर आमच्यासारखं वाईट कोणीही नसेल. हे ऐकल्यानंतर सावित्रीचे वडील खूप हैराण होतात आणि खोल विचारात पडतात. ते मनाशी विचार करतात, हे कसं शक्य आहे आणि हे माझ्याबरोबर काय चाललं आहे? हळूहळू संध्याकाळ होते आणि संध्याकाळी सावित्री जे कॉलेजमधून परत आलेली असते, संपूर्ण कुटुंब हे एकत्र बसतं आणि बसल्यानंतर सावित्रीचे वडील संपूर्ण कुटुंबाला ही गोष्ट सांगतात. तिथे सावित्रीची आई, सावित्री आणि तिची धाकटी बहीणही होती. ही गोष्ट सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते म्हणतात, हे लोक माझ्याबरोबर असे का वागले? हे माझ्यासोबत बरोबर वागले नाहीत. त्यावर सावित्रीची आई सावित्रीच्या वडिलांना सांगते, तुम्ही असं करा, उद्या पंचायत बोलवा आणि पंचायतमध्ये ही गोष्ट सगळ्यांसमोर मांडा. त्यानंतर कोणीतरी आपली मदत करेल. एवढं मोठं गाव आहे. यानंतर सावित्रीचे वडील दुसऱ्या दिवशी पंचायत बोलवतात आणि पंचायतमध्ये सर्व लोकांना बोलावून त्यांच्यासमोर आपली सर्व गोष्ट सांगतात. ते म्हणतात, माझ्या पिढीजात जमिनीवर आता हे लोक कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मला तिथे शेती करण्यास स्पष्टपणे बंदी घातली आहे. जशी ही गोष्ट पंचायतमध्ये सांगितली जाते तर पंचायतमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवर लोकांना त्या दबंग व्यक्तीची खूप भीती वाटते. तो व्यक्ती असाच होता की तो कोणाचंही ऐकत नसे. जो कोणी त्याला समजवण्याचा प्रयत्न करायचा तो त्याच्याशी खूप वाईट वागायचा. यानंतर पंचायतीमध्ये आलेल्या कोणत्याही व्यक्तीने सावित्रीच्या वडिलांची गोष्ट ऐकली नाही. तिथे तो दबंग व्यक्तीही येतो ज्याने सावित्रीच्या वडिलांना शेती करण्यास मनाई केली होती. तिथे येऊन तो संपूर्ण पंचायतसमोर सावित्रीच्या वडिलांचा अपमान करतो. जसे तो त्यांचा अपमान करतो त्यानंतर सावित्रीच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ते मनातून खोल विचारात बुडून जातात. पंचायत संपते आणि पंचायतीमध्ये कोणताही निर्णय झाला नव्हता. सावित्रीचे वडील पुन्हा त्यांच्या घरी परत येतात आणि त्यानंतर आज सावित्रीची सुट्टी होती, त्यामुळे ती कॉलेजला गेली नव्हती. ती आपल्या वडिलांना घरी येताना पाहते आणि त्यांना विचारते, बाबा, पंचायतमध्ये काय निर्णय झाला? यानंतर सावित्रीचे वडील सावित्रीला काहीही न सांगता घराच्या आत जातात. आपल्या वडिलांची ही अवस्था पाहून सावित्री खूपच अस्वस्थ होते, कारण ती कॉलेजमध्ये शिकत होती आणि इतकी समजूतदार होती की तिला समजलं की बाबा कोणत्या तरी गोष्टीने खूपच अस्वस्थ आहेत. त्यानंतर ती गावात इथे तिथे लोकांकडे विचारपूस करून वडिलांसोबत पंचायतमध्ये काय घडलं होतं ह्याचा शोध घेते. सर्व लोक तिला सांगतात की तुझ्या वडिलांचा खूपच अपमान झाला होता आणि याच कारणामुळे ते खूप उदास झाले होते. पंचायतमध्येच ते ओक्सामोक्शी रडू लागले होते. ही गोष्ट ऐकून सावित्रीला खूप वाईट वाटतं आणि ती मनातून खोल विचार बुडत जाते. हळूहळू संध्याकाळ होते आणि रात्री सावित्री आणि तिची बहीण झोपायला खोलीत जातात. पण त्यांचे वडील आणि आई हे दरवाजाजवळ बसून एकमेकांशी बोलत होते. सावित्रीचे वडील तिच्या आईला म्हणत होते, आज पंचायतमध्ये माझ्यासोबत जे घडलं, जर माझ्या मुलीऐवजी माझा मुलगा असता तर असं झालं नसतं. ही गोष्ट सावित्री आत बसून ऐकत होती. जशी ती ही गोष्ट ऐकते तशी ती अगदी मोठमोठ्याने रडायला लागते.
कारण आज तिला जाणवलं होतं की ती एक मुलगी आहे, मुलगा नाही. तिचे वडील तिच्या आईला सांगत होते, जर माझा मुलगा असता तर तो माझ्या खांद्याला खांदा लावून आज उभा राहिला असता आणि त्या लोकांना मी बघून घेतलं असतं. ही गोष्ट तिची आईही ऐकते आणि म्हणते, काही हरकत नाही. अहो, देवाने आपल्या वाट्याला जे आणलं आहे ते आपण स्वीकारायला हवं. काही हरकत नाही. जर आपल्याला मुलगी आहे तर तीही चांगलीच आहे. ही गोष्ट तिची आई सांगते. पण सावित्रीला वडिलांनी आधी म्हटलेली ती गोष्ट आठवून खूपच बोचते आणि तिला जाणवतं की जर ती मुलगी असती आणि जर ती मुलगा असती तर तिच्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून ती उभी राहिली असती. रात्रभर सावित्री याच गोष्टीबद्दल विचार करत राहते. तिची धाकटी बहीण अजून लहान असल्यानं ती झोपते, पण सावित्रीच्या मनात तीच गोष्ट परत परत येत राहते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला कॉलेजला जायचं होतं. ती तयार होते आणि कॉलेजसाठी निघते. पण कॉलेजमध्येही तिच्या मनात तीच गोष्ट सतत घोळत राहते. माझ्या वडिलांची पंचायतमध्ये इतकी बेइज्जती झाली. जर मी मुलगा असते तर माझ्या वडिलांच्या पाठीशी मी उभी राहिले असते. असं करत काही दिवस जातात आणि काही दिवस सावित्री कॉलेजमध्ये गप्प बसलेली असते. ही गोष्ट तिच्या एका मॅडमला, जिचं नाव सुजाता मॅडम आहे, तिच्या लक्षात येतं आणि एके दिवशी सुजाता मॅडम तिला लंच ब्रेकमध्ये जवळ बोलवतात आणि विचारतात, सावित्री, तू वर्गात असतेस पण तुझं लक्ष वर्गात नसतं. काय झालं आहे? काय अडचण आहे तुला? मला सांगू शकतेस का? मी तुझी शिक्षिका आहे. हे ऐकल्यावर सावित्री एकदम ओक्सामोक्षी रडू लागते आणि सुजाता मॅडमच्या गळ्यात पडते. गळ्यात पडून ती ढसढसा रडत होती. सुजाता मॅडम तिला शांत करतात आणि विचारतात, मुली, शेवटी काय झालं आहे मला सांग. त्यानंतर सावित्री सर्व गोष्ट तिच्या सुजाता मॅडमला सांगते. ती म्हणते, माझ्या वडिलांचा खूपच अपमान झाला आणि त्यानंतर माझे वडील म्हणाले की जर माझा मुलगा असता तर तो माझ्या पाठीशी उभा राहिला असता. आणि हे ऐकल्यानंतर सुजाता मॅडमही थोड्या अस्वस्थ होतात, कारण त्यांच्यासमोर एक अशी गोष्ट आली होती जिथे मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक केला जात होता. कारण सुजाता मॅडम अध्यापिका होत्या आणि त्यांना माहीत होतं की मुलगा आणि मुलगी समान असतात, दोघेही काहीही करू शकतात. त्यानंतर त्या सावित्रीला समजवायला लागतात आणि म्हणतात, सावित्री, काही हरकत नाही. तू मुलगी आहेस, देवाने तुला मुलगी बनवलं आहे, पण मुलगी कमकुवत नसतात. यानंतर त्या तिला खूपच प्रोत्साहित करतात आणि म्हणतात, मुली, तू शिकून एक चांगली पोस्ट मिळव आणि त्यानंतर तुझे वडील ज्या अपमानाला सामोरे गेले त्याचा तू बदला घेऊ शकतेस. ही गोष्ट ऐकल्यानंतर सावित्रीच्या आत जोश निर्माण होतो आणि ती आपल्या मॅडमला वचन देते, मॅडम, मी शिकून खूप मोठी अधिकारी बनेन आणि त्यानंतर माझ्या वडिलांच्या अपमानाचा नक्कीच बदला घेईन. यानंतर सावित्री अभ्यासावर खूपच लक्ष केंद्रित करते आणि तिच्या वडिलांच्या अपमानाला लक्षात ठेवून खूप मेहनत करते. हळूहळू वेळ जातो. वेळेसोबतच तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण होतं. जसे तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण होतं, तिचे वडील तिला म्हणतात, मुलगी, आता तू मोठी झाली आहेस, तुझं लग्न करू. पण सावित्री तिच्या वडिलांना नकार देते आणि म्हणते, बाबा, मला शिकून मोठी अधिकारी बनायचं आहे आणि त्यानंतरच मी लग्न करेन. ही गोष्ट ऐकल्यानंतर तिचे वडील विचार करतात की ठीक आहे, काही हरकत नाही. जर मुलगी शिकू इच्छित असेल तर तिला अजून 1-2 वर्ष आपण शिकवू. तिचं ग्रॅज्युएशन तर पूर्ण झालं आहेच. त्यानंतर तिचे वडील म्हणतात, मुलगी, जर तुला मोठा अधिकारी बनायचा असेल तर तुझ्याकडे 1 वर्ष आहे आणि 1 वर्षात जर काही करून दाखवलंस तर ठीक आहे, नाही तर मी तुझं लग्न लावून देईन. ही गोष्ट ऐकल्यानंतर सावित्री थोडी चिंतेत होते पण ती तिचा अभ्यास सुरूच ठेवते. ती आपल्या वडिलांना म्हणते, बाबा, मला मोठा अधिकारी बनण्यासाठी बाहेर जावं लागेल आणि कोचिंगसाठी मला पुण्याला जायचं आहे. त्यानंतर तिचे वडील तिला आनंदाने कोचिंगसाठी पुण्याला पाठवतातही, कारण सावित्रीचे वडील आता एका कंपनीत नोकरी करू लागले होते आणि त्या कंपनीतून मिळालेल्या पैशातूनच ते आपल्या मुलीला कोचिंगसाठी पुण्याला पाठवत होते. त्यांची शेती तर त्या दबंग लोकांनी काढून घेतली होती, पण कंपनीत ते ज्या ठिकाणी काम करत होते तिथे त्यांना चांगलं वेतनही मिळायचं. ते काही पैसे साठवून आपल्या मुलींच्या कोचिंगसाठी पाठवायचे.
हळूहळू वेळ जातो. वेळेसोबतच सावित्री मेहनत करत राहते आणि या मेहनतीच्या दरम्यान एके दिवशी सावित्रीची मेहनत ही फळाला येते. ती UPSCची परीक्षा पास होते आणि ती एक IAS अधिकारी बनते. जसं तिला समजतं की ती IAS बनली आहे, सावित्री ओक्सामोक्षी रडू लागते. तिच्यासोबतची मुलगी जी तिच्यासोबत कोचिंग करत होती तिला शांत करते आणि म्हणते, तू अशा प्रकारे का रडतेस? शेवटी तू IAS बनली आहेस ना. यानंतर सावित्री थोडी शांत होते, पण तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत राहतात. ते आपल्या मैत्रिणींना सांगते, हे आनंद अश्रू आहेत. आज मी त्या उंचीवर पोहोचले आहे जिथे पोहोचण्यासाठी माझ्या मॅडमने मला सांगितलं होतं आणि मला या मार्गाबद्दल शिकवलं होतं. ही गोष्ट ती आपल्या मॅडमला फोन करून सांगते, सुजाता मॅडम, आज मी एक IAS अधिकारी बनली आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर तिच्या मॅडम खूप आनंदित होतात आणि म्हणतात, मुली, देव तुला असंच यश देईल. यानंतर सावित्री ही आनंदाची बातमी आपल्या वडिलांना सांगते आणि म्हणते, बाबा, मी IAS बनले आहे. आता मला काही दिवस ट्रेनिंगसाठी जावं लागेल. ट्रेनिंगनंतर माझी जॉईनिंग होईल. पण ती आपल्या वडिलांना म्हणते, बाबा, ही गोष्ट गावात कोणालाही तुम्ही सांगू नका. तिचे वडील विचारतात, बेटा असं का? तेव्हा ती म्हणते, बाबा, योग्य वेळ येताच मी तुम्हाला सगळं काही सांगेल. यानंतर तिचे वडील हे गावात कोणालाही कळू देत नाहीत की त्यांची मुलगी सावित्री ही एक IAS अधिकारी बनली आहे. हळूहळू वेळ जातो आणि त्यानंतर वेळेसोबतच सावित्रीचं ट्रेनिंगही पूर्ण होतं. सावित्रीच्या जॉईनिंगला अजून थोडा वेळ होता आणि जॉईनिंगपूर्वी काही दिवस राहिले होते. त्यावेळी ती आपल्या घरी परत येते आणि घरी आल्यावर जसं ती घरात प्रवेश करते, तिचे आईवडील तिला बघून अगदी ओक्सामोक्षी रडू लागतात. कारण त्यांची मुलगी मागील एका वर्षात घरी आली नव्हती आणि या काळात तिने इतकी मेहनत केली होती की ती आपल्या आईवडिलांशीही बोलू शकत नव्हती. तर मित्रांनो, सावित्री जेव्हा अभ्यास करत होती तिला हेही माहीत नव्हतं की बाहेर कोणता ऋतू चालू आहे, दिवस आहे की रात्र आहे. तिने दिवस रात्र मेहनत केली आणि या उंचीवर पोहोचली. ती घरी येते आणि घरी आल्यावर आपल्या आईवडिलांना मिठी मारून अगदी जोरजोरात रडू लागते. तिची धाकटी बहीणही तिथे होती आणि तीही तिच्या गळ्यात पडून रडायला लागते. यानंतर सावित्री आपल्या वडिलांसमोर उभी राहते आणि म्हणते, बाबा, उद्या तुम्हाला एक पंचायत आयोजित करावी लागेल. यानंतर सावित्रीचे वडील विचारतात, बेटा, पंचायत का आयोजित करायची आहे? शेवटी काय घडलंय? तेव्हा सावित्री म्हणते, बाबा, तुम्हाला तो दिवस आठवत नाही का, ज्या दिवशी तुम्ही पंचायत बोलावली होती आणि त्या पंचायतमध्ये तुमचा अपमान केला गेला होता. ही गोष्ट ऐकल्यानंतर सावित्रीच्या वडिलांच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागतात आणि ते रडू लागतात. ही गोष्ट बघून संपूर्ण कुटुंब पुन्हा रडायला लागतं. सावित्री आपल्या वडिलांना मिठी मारून त्यांना सांत्वन देते आणि सावित्री रडत रडत आपल्या वडिलांना म्हणते, बाबा, मला तुमच्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे आणि याच कारणामुळे तुम्हाला पुन्हा पंचायत बोलवावी लागेल. ही गोष्ट ऐकल्यानंतर सावित्रीची आई तिला थांबवते आणि म्हणते, बेटा, काही हरकत नाही, तू यशस्वी झालीस, आमच्यासाठी एवढंच खूप आहे. पण सावित्री आपल्या वडिलांना अगदी ठामपणे म्हणते, तुम्हाला पंचायत बोलवावी लागेल. यानंतरच सावित्रीचे वडील दुसऱ्या दिवशी पंचायत बोलवतात. जसे पंचायतमध्ये सगळे लोक जमतात त्या व्यक्तीलाही पंचायतमध्ये बोलावलं जातं. त्याने सावित्रीच्या वडिलांना धमकी दिली होती आणि पंचायतमध्ये त्यांची बेइज्जती देखील केली होती. पंचायतसाठी सगळे गावकरी एकत्र होतात. तेव्हा सावित्री आपल्या वडिलांसोबत खांद्याला खांदा लावून पंचायतमध्ये पोहोचते. तिथे जाऊन सावित्री पंचायतमध्ये उभी राहते आणि बोलू लागते. ती मान्यवर लोकांना सांगते, तुम्ही 4 वर्षापूर्वी जो निर्णय घेतला होता तो आम्हाला मान्य नाही. त्या निर्णयावर पुन्हा विचार करा. आज मी माझ्या वडिलांसोबत खांद्याला खांदा लावून उभी आहे. यानंतर काही लोक सावित्रीच्या वडिलांना म्हणतात, तू तुझ्या मुलीला का सोबत आणला आहेस? तेव्हा सावित्रीचे वडील लगेचच सगळ्या गावकऱ्यांना सांगतात, ही माझी मुलगी आहे.
ही IAS ऑफिसर झाली आहे आणि हिनेच मला ही पंचायत आयोजित करण्यास सांगितलं आहे. हिने सांगितलं होतं की त्या पंचायतच्या निर्णयावर पुन्हा विचार केला पाहिजे, जो निर्णय त्या दिवशी अपूर्ण राहिला होता. जसे सगळ्या गावकऱ्यांना समजतं की सावित्री आता IAS अधिकारी झाली आहे, सगळ्यांचे चेहरेही लटकतात. कारण ज्यावेळी तिच्या वडिलांची बेइज्जत झाली होती, अपमान झाला होता, त्यावेळी काही लोकांनी त्यांची खूप थट्टा देखील केली होती. यानंतर सावित्री त्या दबंग व्यक्तीकडून पंचायतमध्ये बदला घेते आणि त्याचीही तितकीच बेइज्जती करते जितकी त्या दिवशी तिच्या वडिलांची झाली होती. ही गोष्ट पाहून काही लोक जे सावित्रीच्या वडिलांच्या बाजूने होते ते खूप आनंदी होतात. त्यांना जाणवतं की मुली मुलांपेक्षा कमी नाहीत. त्यानंतर सावित्री तिच्या वडिलांबरोबर जमिनीवर तिच्या पुन्हा शेती करण्यासाठी पाठवते आणि म्हणते, बाबा तुम्ही न घाबरता या जमिनीवर शेती करू शकता आणि तुम्हाला कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. पंचायतमध्ये ही गोष्ट सांगताना दबंग व्यक्तीच्या तोंडून एक शब्दही निघत नाही. कारण आज त्या व्यक्तीची मुलगी एक IAS ऑफिसर होती. आता दबंग व्यक्ती हे सगळं ऐकून अगदी लाजिरवाणी होऊन पंचायत सोडून निघून जातो. त्याला खूपच लाज वाटत होती, कारण त्याने जे काही केलं होतं ते चुकीचं होतं आणि आज त्याच्यासोबत जे घडलं ते अगदी योग्य होतं. गावकरी सावित्रीकडे मोठ्या सन्मानाने पाहू लागतात आणि यानंतर ती आपल्या वडिलांना घेऊन घरी परत जाते. घरी गेल्यावर तिच्या आईवडिलांसमोर आणि धाकट्या बहिणीसमोर सावित्री आपल्या वडिलांना म्हणते, बाबा जरी मी तुमची मुलगी आहे तरी मी मुलांपेक्षा कमी नाही. ही गोष्ट ऐकल्यानंतर तिचे वडील पुन्हा भावूक होतात आणि म्हणतात, मुली मी तुला कधी सांगितलं होतं का की तू मुलगी आहेस आणि मुलांपेक्षा कमी आहेस? तेव्हा सावित्री सांगते, त्याच रात्री जेव्हा तुम्ही आई बोलत होतात, मी आतून सगळं ऐकलं होतं. याच कारणामुळे मी ठरवलं होतं की मी एक दिवस मोठी अधिकारी बनेन आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून चालेन. ही गोष्ट ऐकून सावित्रीचे वडील थोडेसे लाजतात, पण सावित्री त्यांना मिठी मारत म्हणते, बाबा तुम्हाला लाज वाटण्याची गरज नाही. आता ते लोक लाजतील ज्यांनी तुमची बेइज्जत केलं होतं. यानंतर सावित्री संपूर्ण कुटुंबासोबत आनंदात काही दिवस तिथेच घालवते. सावित्रीच्या जॉईनिंगची वेळ येते. सावित्रीची पोस्टिंग एका दूरच्या जिल्ह्यात होते. पोस्टिंगनंतर सावित्री तिचं काम मोठ्या अगदी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करते. एके दिवशी ती तिच्या जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांना सांगते आणि त्या दबंग लोकांविषयी माहिती देते. हे लोक खूप चुकीचं काम करतात आणि त्यांच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. कलेक्टर साहेब सावित्रीची गोष्ट मान्य करतात आणि थेट तिथे जातात. ते त्या लोकांच्या चुकीच्या कामांविरोधात कठोर कारवाई करतात. ते दबंग लोक पूर्णतः उद्ध्वस्त होतात आणि कारण त्यांचे बरेचसे असे चुकीचे धंदे होते ज्यातून ते बेकायदेशीर पैसे कमवत होते. कलेक्टर साहेबांनी येऊन त्या सर्व धंद्यांना पूर्णतः बंद केलं होतं. त्यांना समजतं की त्यांच्यासोबत जे काही घडत आहे ते त्या जमिनीमुळे घडत आहे, ज्या जमिनीसाठी त्यांनी पंचायतमध्ये सावित्रीच्या वडिलांची बेइज्जत केलं होतं. आता सावित्रीच्या वडिलांना या सगळ्या गोष्टीबद्दल समजतं. तेव्हा ते आपल्या मुलीला फोन करतात आणि ते म्हणतात, मुली त्या लोकांसोबत खूप चांगलं झालं. त्यांनी जे काही चुकीचं केलं होतं ते सगळं थांबवण्यात आलं. सावित्री आपल्या वडिलांना सांगते, बाबा हे सर्व काम थांबवण्यासाठी मीच तिथल्या कलेक्टर साहेबांना सांगितलं होतं. मी त्यांना विनंती केली होती आणि त्यानंतर त्यांनी हे काम बंद केलं. ही गोष्ट ऐकल्यानंतर सावित्रीच्या वडिलांनी छाती आणखी फुलून जाते आणि त्यांना आपल्या मुलीचा खूपच अभिमान वाटतो. मित्रांनो, ही होती कहाणी एका मुलीची, सावित्रीची, जिच्या वडिलांची पंचायतमध्ये बेइज्जत झालं होतं, अपमान केला गेला होता आणि त्याच बेइज्जतीच्या कारणामुळे ती एक IAS ऑफिसर बनली. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत भेटूया. धन्यवाद.